नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टी बघणार आहे. तर वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय सांगितलं आपण, तर ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साइन थिटा इंटू यू कॅप. यू कॅप वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी आणि मॅग्निट्यूड पाहिलं असेल तर फक्त ए बी साइन थिटा घ्यायचं. आता प्रॉपर्टी काय बघितला, आय क्रॉस आय 0 आहे, बरोबर आहे. जे क्रॉस जे 0 आहे, के क्रॉस के 0 आहे. का? कारण त्या दोघांचा अँगल एकमेकांचा स्वतःशी 0 येतो, साइन 0 0 आहे. आता समजा इथं मी दोन वेक्टर घेतले की समजा हा वेक्टर ए बार आहे आणि हा वेक्टर बी बार आहे and they makes angle theta, smaller angle theta. According to the definition of cross product, magnitude of A cross B is equal to AB sin theta. Okay, no doubt. ह्यात कोणाला काय अडचण असता कामा नये. आता जर समजा या दोन व्हेक्टरनी तयार होणारा पॅरलोग्राम मी केला, समजा हा पॅरलोग्राम असा तयार केला, ओके, ओ पी क्यू आर. आता ह्या पॅरलोग्रामची एरिया कसं काढता तुम्ही? काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे? सिंपल जॉमेट्रिकल फॉर्म्युला, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इनटू हाईट. आता आपल्या डायग्राम मध्ये बेस तुम्ही कुठलाही घेऊ शकता. समजा ओपी बेस घेतला, मॅग्निट्यूड घेऊ आणि हाईट इथं मी कन्स्ट्रक्ट करतो. इथून मी हाईट टाकली एच हाईट आहे. आता बेस झाला ए इंटू हाईट एच. आता हा जो ट्रायंगल आहे ओ टी आर, या ट्रायंगल ओ टी आर मध्ये साइन थिटा काय होईल? अपोजिट अपॉन हायपोटेनस एच अपॉन बी. सो एच इक्वल टू बी साइन थीटा. बरोबर आहे का? एच इज इक्वल टू बी साइन थीटा. ही व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतो. म्हणजे काय मिळेल मला? एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू ए, ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे, इनटू बी साइन थीटा. नंबर 3. आता एरिया ऑफ पॅरलोग्राम फॉर्म्युलाला ए बी साइन थीटा. ए बी साइन थीटा म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. यस. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला दोन वेक्टर दिले, इफ यू हॅव गिवन टू वेक्टर्स अँड यू वॉन्ट टू फाइंड आउट एरिया ऑफ पॅरलोग्राम फॉर्म्ड बाय दीज टू वेक्टर्स, then very simple formula, area of parallelogram is equal to magnitude of these two products, magnitude of vector product of these two vectors. So we can write in short way, area of parallelogram is equal to magnitude of A cross B. Okay, बरोबर आहे का? Very simple. हे परीक्षेला विचारतात तुम्हाला. Find out area of parallelogram. Two vectors are given. So take simple A cross B, find out magnitude. आता एक महत्वाची गोष्ट, समजा हा ट्रायंगल घेतला असता मी, समजा हा पॅरलोग्राम आहे, बरोबर आहे का? हा पॅरलोग्राम आहे आणि हा हाफ ट्रायंगल घेतला, तर याची एरिया किती असेल? ऑफकोर्स हाफ ऑफ द दिस वन. So area of triangle is equal to half of area of parallelogram. So is equal to half magnitude A cross B. बरोबर आहे का बघा? तर या पद्धतीने तुम्हाला एरिया ऑफ पॅरलोग्राम काढता येते. आता ज्या वेळेला प्रश्न परीक्षेत येतो त्यावेळेला काय केलं असणार आहे तुम्हाला? वेक्टर ए बार दिला असेल आय जे के मध्ये, वेक्टर बी बार दिला असेल आय जे के मध्ये, आणि म्हणणार फाइंड आउट एरिया ऑफ पॅरलोग्राम. मग तुम्हाला माहिती आहे आता
ए बार जर दिला 2i प्लस 3j मायनस 2k, बी बार इज इक्वल टू i मायनस 4j प्लस 3k, अँड दे आस्क यू फाइंड आउट एरिया ऑफ पॅरालोग्राम. काय करणार? आत्ताच फॉर्म्युला झाला मॅग्निट्यूड ए क्रॉस बी. मग अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा ए क्रॉस बी काढावं लागणार आहे. आणि ते कसं काढायचं असतंय? आय जे के सांगितलेलं आहे. ए पहिला आहे, ए जे कोएफिशियंट ए एक्स ए वाय ए झेड, मग बी बी एक्स बी वाय बी झेड. याचं कारण ए बार पहिला आहे म्हणून ए लिहायचं. इथं गडबड करायची, पहिला बी लिहायचं नाही. सांगितलेलं आहे मी. समजा तू आणि तुझा मित्र आहेस, तुझी बुलेट आहे, जाऊन मित्राकडे गेलास, बसवलास, पण गाडी तूच चालवणार ना. का? तुझी बुलेट आहे, मित्राला मागं बसणार. म्हणजे ज्याची बुलेट आहे तो पहिला येतोय. अगदी त्याप्रमाणे ए क्रॉस बी म्हणजे पहिला ए आहे, नंतर बी आहे, म्हणून पहिल्यांदा ए लिहायचं, मग बी. आता ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा, ए क्रॉस बी काढा, आणि मग त्याचं मॅग्निट्यूड ए क्रॉस बी वेक्टर मिळाल्यानंतर मॅग्निट्यूड कसं काढायचं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मी त्याला पी म्हणतो, पी एक्स, याला पी बार म्हणूया. पी एक्स स्क्वेअर पी वाय स्क्वेअर आणि पी झेड स्क्वेअर. ही तुम्हाला एरिया ऑफ पॅरालोग्राम मिळेल. समजतंय? या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. मला वाटतं ही आयडेंटिटी सर्वांना समजली असेल. काय डाऊट आहे का याच्यात? आणखीन एक फॉर्म्युला, आणखीन एक यातला कन्सेप्ट सांगतो मी. समजा आपण रिझोल्युशन भेटलेलं आहे. हा एक्स आहे, हा वाय आहे, हा ओरिजिन आहे, हा वेक्टर आहे ए बार, हा अँगल थीटा आहे. हा वेगळा कन्सेप्ट आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स मधला. ए बार जर वेक्टर असेल तर त्याचा इकडचा कंपोनंट आपण घेतो. हा कंपोनंट कुठला असणार आहे? ए एक्स बार. आणि व्हर्टिकल कंपोनंट कुठला असणार आहे? ए वाय बार. मग ए एक्स कसं देता? ए कॉस थीटा. आणि ए वाय कसं देता? ए साइन थीटा. बरोबर आहे का? मग आता इथं कॉस थीटा कसं काढायचं? कॉस थीटा इज इक्वल टू ए एक्स अपॉन ए. बरोबर आहे का? बघ, म्हणजे इथं तुम्हाला ए एक्स ए वाय दिला तर त्यावरनं कॉस थीटा काढता येतो, साइन थीटा पण काढता येते. थीटा काय देतो? व्हॉट इज थीटा? थीटा इज अँगल मेड बाय रिझल्टंट वेक्टर ए बार विथ एक्स एक्सिस. तुम्हाला जर म्हटलं मी व्हॉट इज अँगल मेड बाय ए बार व्हेक्टर विथ एक्स एक्सिस, तर सिंपलली तुम्ही काय करणार? कॉस थीटा इज इक्वल टू ए एक्स अपॉन ए. बरोबर आहे? आता 3 डायमेन्शन मध्ये समजा असे 3 एक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड आहे. हा ओरिजिन आहे. अँड नाऊ दिस इज ए बार. मग एक्स एक्सिस बरोबर अँगल अल्फा आहे, वाय एक्सिस एक्स एक्सिस बरोबर अँगल अल्फा, वाय एक्सिस अँगल बीटा, आणि झेड एक्सिस बरोबर अँगल गॅमा केलाय. आता कसं लिहिणार तुम्ही? एक्झॅक्टली असं लिहायचं. काय लिहिणार? तर कॉस अल्फा इक्वल टू ए एक्स अपॉन ए, कॉस बीटा इज इक्वल टू ए वाय अपॉन ए, cos gamma is equal to az upon a. Remember, what is alpha? Angle made by a bar with x axis. दिलेल्या वेक्टरचा x axis बरोबरचा अँगल पाहिजे असेल तर ax upon a. y axis बरोबरचा अँगल बीटा पाहिजे असेल त्याचा कंपोनंट घ्यायचं ay अपॉन ए.
झेड ऍक्सिस बरोबर अँगल पाहिला असेल तर त्याचा कंपोनंट सरळ आहे, ज्याचा अँगल पाहिजे त्याचा कंपोनंट डोक्यावर डिवायडेड बाय ए कायम करायचा आहे. ए म्हणजे मॅग्निट्यूड, ए एक्स अपॉन ए वाय अपॉन ए झेड अपॉन ए. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे, हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही. इट इज नॉट मेन्शनड इन युअर HSC बोर्ड टेक्स्टबुक. समजतंय? हा जादा पॉइंट आहे, CET ला लागतो, तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतात. ए बार दिलेला असतो. व्हॉट इज अँगल विथ एक्स ऍक्सिस? AX अपॉन ए. व्हॉट इज अँगल विथ वाय ऍक्सिस? AY अपॉन ए सॉरी AZ अपॉन ए. कळतं? आता इथं बघा, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा आहे. जर मी यांचा स्क्वेअर केला तर काय मिळेल मला रे? काय मिळेल? कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू AX स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, AY स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. म्हणजे AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. बरोबर आहे काय सांग मला? आता ए स्क्वेअर म्हणजे काय असतंय? ए इज अ मॅग्निट्यूड रूट AX स्क्वेअर AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इक्वल टू ऑफकोर्स yes. So in equation numerator and denominator both are same, so get cancel. समजते? म्हणजे cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा is equal to 1. This is the identity for vectors. समजते? ही वेक्टर साठी तुम्हाला आयडेंटिटी दिलेली आहे. जर समजा ए बार वेक्टर असेल and if it makes angle alpha, beta, gamma respectively with x, y, z axis, then cos alpha AX upon A, cos beta AY upon A, cos gamma AZ upon A, and here you can get cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1. These are called cosines values, cosine ratio, and identity related to this one. आणखीन मग तुमचा 2 डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. tan थीटा इज इक्वल टू काय? tan थीटाचा फॉर्म्युला माहित आहे. जर समजा हा डायग्राम घेतली 2 डायमेन्शन साठी, हा अँगल आहे, हा A आहे, इथं AX असणार, हा AY असणार. मग tan थीटा म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस, त्यामुळे AY अपॉन AX. हा रुटीन फॉर्म्युला आहे 2 डायमेन्शन साठी. तुम्हाला थीटा म्हणजे अँगल पाहिजे बघ, कसंही काढू शकता. कॉस थीटा AX अपॉन A किंवा tan थीटा AY अपॉन AX दोन्हीही घेऊ शकता. मला वाटतंय वेक्टर मधला हा अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा, एरिया ऑफ पॅरलोग्राम कशी काढायची आणि अँगल्स कसे घ्यायचे, हा जनरल क्वेश्चन आहे रिझॉल्युशन मधला. हे CET ला लागतं म्हणून मी आज मेन्शन केलं इथं. मला वाटतं एवढं सर्वांना समजलं असेल. ओके, थँक्यू.